नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सातारा सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण 2 स्पॉट बघितलेले आहेत, 2 किल्ले पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपला जो प्लेस आहे तिकडे एकाच ठिकाणी 2 किल्ले आहेत. ह्याच्या आधीसुद्धा आपण असे किल्ले गेलेले होते रावळ्या जावळ्या नाशिकमध्ये. काइंड ऑफ तसंच आहे. तर इकडे आहेत हे किल्ले चंदन आणि वंदन. तर हे किल्ले आहेत 2 चंदन वंदन. आणि तिथे आपल्याला मध्ये जायचं. कुशल भाऊ आणि मी आम्ही दोघं जण आहोत या ट्रिपवरती. ह्याच्या आधीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते सुद्धा नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर स्वागत आहे तुमचं. आपल्या चॅनलवरती बरेच सारे ट्रेकिंग रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर ज्या ट्रिप्स कुठे मी फिरत असतो त्याचेसुद्धा व्हिडिओज मी टाकत असतो, तो ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आमचे इंस्टाग्रामचे हँडल्स आहेत, तिकडे सुद्धा आम्हाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रील्स अपडेट्स तिकडे मिळत राहतात. पण इथपर्यंत आलेलो होते. मंदिर आहे इकडचं, बेलमाची म्हणून गाव आहे. वरची बेलमाची इथे, खालची बेलमाची तिकडे. आणि तिथलंच हे वरचं मंदिर आहे जिथून आपला ट्रेक ॲक्च्युली स्टार्ट होतो. एक मोठं मंदिर आहे, तिकडे एक छोटं मंदिर आहे. आणि हे इथलं वडाचं झाड आहे जुन्यातलं. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते तुम्ही बघितलं तर त्या मंदिरापासूनच थोडं वरती यायचं आहे. इथून वरती आलात की सरळ सरळच जायचं आहे. आणि सरळ सरळ तुम्हाला इकडून वरती गेलात की पायऱ्या भेटतील. पायऱ्या बनवलेल्या दगडाच्या, तर त्या दगडांच्या पायऱ्यांचा वापर करून तुम्हाला वरती जायचं आहे. वरती त्या खिंडीमध्ये पोचाल आणि तिथून बाजूने एक रस्ता जातो, तो तुम्हाला वरती घेऊन जाईल किल्ल्यावरती. सो असा एक सोपासा ट्रेक आहे. आणि तिकडे जाण्यासाठी तुम्हाला त्या बाजूने वाट आहे चंदनगडावरती जायला. सो लक्ष देऊन या आणि व्यवस्थित जा. आणि काही न कळाल्यास गावकऱ्यांना नक्की विचारा. तर आपण आता इथून वरती आलेलो आहोत आणि इकडून आपल्याला वरती जायचं आहे. ह्या पायऱ्या आहेत, तिकडे तुम्हाला मार्किंगसुद्धा मिळेल, ॲरोज वगैरे दिलेले आहेत. सोपा ट्रेक आहे, अर्ध्या तासामध्ये पोचतो आरामात. खिंडीमध्ये तर पोचलेलो आहे. पाठीमागे जो आहे हा चंदनगड आहे आणि तिकडे जो आहे हा वंदनगड आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत बघा. तुम्ही मध्ये सोडून जाऊ नका, कारण जर तुम्ही व्हिडिओ मध्ये सोडून गेलात तर चॅनलच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवरती फरक पडतो. आणि प्लीज व्हिडिओला शेअर करा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. तुमचा एक शेअर खूप काही करू शकतो माझ्यासाठी. सो प्लीज शेअर करा, लाईक करा या व्हिडिओला. आणि कमेंट करून सुद्धा सांगत जावं की तुम्हाला व्हिडिओ आवडतो का, त्याच्यामध्ये जर काही इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील सो प्लीज मला सांगा. म्हणजे आपण इकडे तिकडे जातोय हे एवढं बघतोय आणि त्याच्यामध्ये जर काही माहिती अजून हवी असेल तुम्हाला तर ते सुद्धा मला सांगत जावं. मी जेन्युइनली खूप ट्राय करतोय आणि तुमच्यापर्यंत ती माहिती अजून पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. वाव वा वा वा, सिनरी यार. पश्चिम महाराष्ट्र ओव्हरऑल महाराष्ट्रच यार खूप सुंदर आहे. मला बाहेरही जायचं आहे, बरेच सारे प्लेसेस बघायचे, पण त्याआधी मला महाराष्ट्र पूर्ण बघायचं आहे अशी माझी तरी इच्छा आहे. बघूया कधीपर्यंत होतं सगळं. तुम्ही जर अशा किल्ल्यांवरती येत असाल तर एक लक्षात ठेवा की ह्या किल्ल्यांवरती जास्त कोणी येत नाही आहे, त्याच्यामुळे इकडे साप वगैरे पण असतात. सर्प बरेच सारे भेटतील तुम्हाला बाकीचे, आणि अजून काही सरपटणारे प्राणी वगैरे दिसतीलच. तर जरा पायाकडे बघून चला. कालपासून आम्हाला 4 साप दिसलेत. आत्ताच पुढे गेलेलो त्यावेळेस पण माझ्या पायाजवळून एक साप खालती उतरला आणि आत्ता एक दिसला. कॅमेरा चालू करेपर्यंत ते निघून जातं, ते काय थांबत नाही. तर सांगायचं एवढंच आहे की पायाकडे बघत बघत चला. तर मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलेलं की आम्ही जो चंदनगड आहे त्या चंदनगडाकडे वरती गेलेलो, पण तिथून आम्हाला वाट दिसत नव्हती. तर ॲक्च्युअली जी वाट आहे ती आम्हाला कळालेली आहे. बट आता आम्ही तिकडे नाही जाणार आहोत, कारण बराच वेळ होईल तिकडे जाण्यासाठी. तुम्ही जर बेलमाचीतून वरती आलात तर या खिंडीमध्ये याल. त्यासाठी अजून एक वाटसुद्धा आहे. ही जे समोर गाव दिसतंय, तुम्ही गणेश खिंड जर टाकली गुगल मॅप्सवरती किंवा चंदनवंदन सर्च केलात तर तुम्हाला जवळच गणेश खिंड दिसेल. तर पंख्यांच्या बाजूला तिथे गणेश खिंड आहे ती. तर तिथून एक चांगला मार्ग आहे आणि सोयीस्कर मार्ग आहे, तिथून तुम्ही व्यवस्थितरित्या इथपर्यंत पोचाल आणि ती वाट तुम्हाला इथे घेऊन येते.
आणि परत तुम्ही याच खिंडीमध्ये याल. सो ती जरा इझी वाटली मला, कारण प्रशस्त असा रस्ता आहे आणि तिथून ही प्रशस्त अशी वाट आहे इथे येण्यासाठी आणि व्यवस्थित मार्किंग वगैरे सगळी आहेत. सो तुम्ही इझिली इथपर्यंत याल. आणि आल्यानंतर हा आहे वंदनगड. तर आता आम्ही चाललेलो आहोत वंदनगडाकडे आणि इकडे आहे हा चंदनगड आहे. जर तुम्हाला चंदनगड करायचं असेल तर चंदनगडासाठी त्या बाजूने वाट आहे, तिकडे एक दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या इकडे सुद्धा प्रशस्त वाट आहे, काही पायऱ्या आहेत. सो तुम्हाला तिथून वरती जावं लागेल. सो तुम्ही इकडे वरती पोहोचू शकता. वंदनगडावरती तुम्हाला बघण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. सो वरती गेल्यानंतर मी दाखवतोच तुम्हाला काय कसं कसं आहे ते. आलेलो आहोत मुख्यद्वाराजवळ, जे महाद्वार आहे, प्रवेशद्वार आहे, तिथपर्यंत पोचलेलो आहोत. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये असलेलं हे महाद्वार आहे. आजूबाजूला झाडं तर आहेत पण तरीसुद्धा अजून चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभांवर ही फुलाची नक्षी आहे आणि डाव्या बाजूला श्री गणपतीरायांची ही मूर्ती आहे. पूर्वीसारखी चांगल्या अवस्थेमध्ये नाही आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरती हे अजून एक प्रवेशद्वार लागतं आपल्याला. तर हे बऱ्यापैकी चांगलं दिसतंय आणि इथून इथे थोडी पडझड झालेली आहे. ही जी भिंत आहे ती खालती आलेली आहे, दिसते आपल्याला ते. आणि तिथून आतमध्ये अजून एक आहे प्रवेशद्वार आणि तिथे बरंच काही काय दिसतं, बऱ्याच देवड्या वगैरे आहेत. प्रवेशद्वार आहे त्याच्या उंचावरती तिकडे एक फारसी मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. हे बघा, हे अजून इथल्या काही देवड्या आहेत आणि ही अशीच वाट आतमध्ये जाते. तर इकडून आतमध्ये आल्यानंतर इथे पहिलेच एक अवशेष लागलेले आहेत. ही खोलीचे अवशेष आहेत. इथं पायरी आहे वरती जाण्यासाठी आणि हा भाग आहे. आता रान माजलं आहे त्याच्यामुळे जास्त काही दिसणार नाही, पण एक बेसिक आराखडा जो असतो स्क्वेअरवाला हा दिसतो. इथे दरवाजा, या भिंती, असं सगळं दिसतं आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर हे बघा, हे सगळ्या खोल्या आहेत तिथे आधी बनवलेल्या सगळ्या खोल्या. ही पण एक खोलीच असणार आहे. तर आतमध्ये जागा दिसते आणि ह्या भिंती आहेत सगळ्या. आणि ही पायवाट आपल्याला अशीच पुढे घेऊन जाते ते तिथे चुन्याच्या घाण्याजवळ. तर हा आहे येथील चुन्याचा घाणा. चुन्याचा घाणा जो आहे तो कशासाठी वापरला जायचा हे एकदा जरा वाचून घ्या. ज्यावेळेस किल्ले बांधणी व्हायची किंवा रिपेरिंग वगैरे केलं जायचं, सो त्यावेळेस हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्या साईडला जरा एक व्ह्यू बघून येऊया. वा, मस्त असा व्ह्यू आहे इकडे. आणि ही तटसंरक्षक भिंत आहे. पण माथ्यावरती पोचलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर इकडे बऱ्याच साऱ्या हे दिसत आहेत आम्हाला, भिंती दिसत आहेत. हे ॲक्च्युली मला तर वाटते जुन्यातल्या काही खोल्या असतील, खोल्यांचे अवशेष असणार आहेत, कारण बऱ्यापैकी इकडे पडलेल्या भिंती दिसतात मला. आणि आतमध्ये खोल्यांची जागा असते त्याप्रमाणे मला दिसते सगळं. हे बघा, ह्या बाजूला पण तसंच काहीच आहे. काय रे तिकडे? तर कुशल भाऊला तलाव दिसलाय, बघूया आपण. तर बराच मोठा असा तलाव आहे हा, पण त्यामध्ये सध्या पाणी नाही दिसत आहे, सुकलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, तो तिथून इथपर्यंत आहे पूर्ण, बराच मोठा आहे. एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती पाण्याचा बऱ्यापैकी मोठा साठा असणं खरंच गरजेचं आहे. तर आता इकडे ह्या पायऱ्या ज्या बनवलेल्या आहेत दगडांच्या, भल्या मोठ्या अशा दगडे टाकलेले आहेत यामध्ये आणि पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पुढे तिथपर्यंत घेऊन जातात.
इकडे बघण्यासारखं बरंच काही काही आहे या किल्ल्यावरती. जर तुम्ही साताऱ्यामध्ये किंवा जवळपास कुठे राहत असाल तर नक्की एकदा तरी इकडे व्हिजिट द्या. चांगला किल्ला आहे. आपण त्या बाजूने आलो होतो आणि या इकडे काही पायऱ्या तर पुढे जातात आणि सध्या मी इथे थांबलेलो आहे. हा एक वाडा आहे आणि पडलेला आहे. बाजूच्या फक्त ह्या ज्या भिंती आहेत त्या शाबूत आहेत आणि ह्याचा जो बेस आहे, पाया जो आहे तो अजूनही चांगला दिसतो. आणि तुम्हाला दिसत असेल ते दगडं जमा केलेले आहेत. त्या बाजूला अजून एक चांगली वास्तू दिसते, एक वाडा दिसतोय. तिकडे सुद्धा जाऊन बघूया. ह्याच्या सगळ्या भिंती चांगल्या आहेत. छप्परी अजून दिसते बऱ्यापैकी. त्या साईडला एक दर्गा वाटतं. इकडे वरती एक मंदिर दिसते पत्र्याचं, त्यावरती भगवा फडकतो. आतमध्ये छोटे छोटे खोले आहेत 3. इकडे खिडकी, तिकडे खिडकी. आणि ही या बाजूची भिंत. एका खोलीमध्ये जाऊन बघूया नेमकं काय आहे इकडे. जाताना जरा सांभाळून घे. ओके. सगळं जुन्यातलं बांधकाम आहे. तिकडे प्रकाश येण्यासाठी एक हे ठेवलेलं, ओपन ठेवलेलं. आजूबाजूला तुम्हाला परिसर दिसतच असेल. खूप छान सुंदर असा परिसर आहे. बऱ्याच लांब लांबपर्यंतच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या इथून दिसतात आणि बरेच लांब लांबचे किल्ले सुद्धा आहेत ते सुद्धा इकडून दिसतात. साताऱ्याचा संपूर्ण परिसर इथून दिसतो. आणि खाली इकडे तुम्हाला दिसतच असतील. ह्या बाजूला ह्या ज्या आहेत ह्या समाधी आहेत काही. ह्या बाजूला एक मस्जिद आहे. त्याचबरोबर पाठीमागे तिकडे जर तुम्ही बघितलं तो जो खालचा पट्टा जे जंगल वगैरे दिसतं तिकडे, तर तिकडे पावसाळी तलाव आहे एक मोठा. आणि हा संपूर्ण माथा आहे जो तुम्ही बघत आहात सध्या. बऱ्यापैकी मोठा आहे हा वरचा टप्पा. खालचा टप्पा हा जो आहे हा पण बऱ्यापैकी मोठा आहे. बरीच जागा आहे. त्या काळी बऱ्याच प्रमाणात इकडे लोक असणार आहेत आणि बऱ्याच घरांची काय म्हणतो आपण, जे अवशेष आहेत, वास्तूंचे अवशेष आहेत ते आपल्याला इकडे दिसतात. किल्ल्यावरती सगळ्यात उंचावर असलेलं एकमेव घर किंवा एकमेव वास्तू किंवा जो वाडा असेल तो ते हे आहे. जबरदस्त असं दिसतंय. इथून जो व्ह्यू आहे तो सुद्धा खूप चांगला आहे. हे बघा, इकडून आल्यानंतर हा चंदनगडचा व्ह्यू. त्यानंतर समोरच दिसत असेल तुम्हाला वंदनगड आता बघून झालेला आहे. खूप छान किल्ला आहे. बऱ्यापैकी प्रशस्त मोठा किल्ला आहे. आणि तुम्ही इकडे येत असाल तर सकाळी या. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, जी गणेश खिंड आहे त्या बाजूने आलात तर सोयीस्कर पडेल तुम्हाला बऱ्यापैकी. चला बाय बाय, भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. सातारा सिरीज अजून अशी चालू राहणार आहे. पुढे अजून नवनवीन व्हिडिओज याच्यामध्ये ॲड होतच राहणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज याला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि ह्यापुढे जर तुम्हाला अजून साताऱ्यातले काही प्लेसेस बघायचे असतील सो ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा आजूबाजूच्या परिसरातले काही प्लेसेस असतील सो ते सुद्धा मला सांगा. ते सुद्धा मी कवर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.